हा नक्कीच चेंडू टाकून झालेला नाहीये त्यामुळे पेनल्टी कॅन्सल असेल. हा 2 धावांची पेनल्टी आता असेल कारण त्यांचा 11वा खेळाडू जो आहे त्याच्याकडे आपण पाहिलं तर गणवेश नाहीये. चला लवकर मॅच सुरू करा. हे सब चला मॅच चालू करा. पहा प्लेइंग 11 मधला खेळाडू मात्र त्या साखरपुड्यामधूनच आलाय. अगदी जीन्स पॅन्ट टी शर्ट. मित्रांनो हा ड्रेस कोड तुम्हाला शोभत नाहीये. लाईव्ह मॅचेस आहेत. 1 लाखाचा तब्बल बक्षीस. समोर बाईक आहे आणि आपण गणवेशामध्ये नाही. कुठेतरी विचार करा मित्रांनो प्लीज. आणि आता मात्र 2 धावांची तुम्हाला ऑफिशियल पेनल्टी या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे रिवॉल्ट सरांनी आणि ती पेनल्टी या ठिकाणी ऍड सुद्धा केली जाईल शेवटला. तर करूया सुरुवात. सलामीचं षटक घेऊन येते गोलंदाज गोवटणे टीमचा निशांत वर्तक. खरं तर गोवटणे संघ मैदानावर खेळत असताना आपण आमच्या वर्तक सरांना नक्कीच सुनील वर्तक सरांची आठवण होईल असा हा संघ आपण पाहू शकाल. आणि दुसऱ्या बाजूला दादरपाडा प्रसाद भोईर यांच्या गावचा संघ. मॅचला सुरुवात करूया. इथे पहिला ओव्हर निशांतचा. समोर बॅट्समन उभा आहे प्रीतम. प्रीतम साठी पहिला बॉल. निशांतनं डॉट फेकलाय. मातोश्री मैदान चिरनेर आणि या चिरनेर मैदानावर रंगणारी ही स्पर्धा. आज खरं तर हे मैदान खूप चांगलं बनवलंय बघा. या मैदानावर चिरनेर प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळेल. याच मैदानावर तिरंगा चषकाचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट. दोन्ही खेळाडू मैदानावर पडलेत. ठक्कर. खरं तर कॉल चुकला होता. एकाच बाजूने दोन्ही फलंदाज धावत होते आणि एकमेकांचं धडक झाली. पाण्याची पूर्तता लगेच करा. बघा इथे खेळपट्टीवर धावत असताना बघा तुम्हाला दोन्ही फलंदाजांना वेगवेगळ्या एंडनं धावायचं असतं. एक ही पटरी पे 2 रेल नहीं चल सकते. अशा पद्धतीचं आपण टेनिस क्रिकेटमध्ये बघा तुम्हाला धावत असताना वेगवेगळ्या बाजूनं धावावं लागतं. परंतु दोन्ही खेळाडू काय झालं तर बॅट्समन बॅटिंग करणारा बॅट्समन त्या चेंडूकडे धावत 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 होता. त्यामुळे कदाचित दोघांचं लक्ष नव्हतं आणि बरोबर दोघांची टक्कर झाली आहे. स्वतःला सांभाळायचं आहे. टेनिस क्रिकेट भरपूर तुम्हाला खेळायचं आहे. परंतु हा खेळत असताना स्वतःला जपा. स्वतःला सांभाळा. हा तुम्हाला कानमंत्र दिला जाईल. मात्र फलंदाज झेलबाद होतोय. पहिला ओपनर बॅट्समन तुम्ही पाहू शकाल प्रीतम. प्रीतम मात्र तंबूच्या श्रेयाला येत असताना गोल्डन डक ज्या पद्धतीने आपण बघितलं तर कोणत्याही प्रकारची धाव मिळाली नाहीये. 0वर बाद झाला. प्रीतम नवीन बॅट्समन मैदानात जाईल. 1 डाऊनला आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजाच्या भूमिकेत निशांत वर्तकला तुम्ही पाहाल. सुनीलजी वर्तक मत्स्य उद्योग आपण पाहतोय. चांगले सुशिक्षित शिक्षित व्यक्तिमत्व. याच गोवटणे गावातील आणि खरं तर गोवटणे गाव म्हटलं तर आमच्या अशोक म्हात्रे मित्र त्यांच्या गावचा संघ आज थेट चिरनेर नगरीमध्ये मॅच खेळत असताना पाहायला मिळतोय. करूया सर्वांचं स्वागत. लाईव्ह पाहणारे गोवटणे ग्रामस्थ, लाईव्ह स्पर्धा पाहणारे खरं तर दादरपाडा ग्रामस्थ, या ग्रामस्थांचं करूया स्वागत. मोस्ट वेलकम. सुशांत सागर स्मृती चषक 2024 पर्व पहिले वर्ष पहिले आणि पहिल्या वर्षात युवा चिरनेर आयोजित या स्पर्धेचं आयोजन. चेंडू पुन्हा एकदा नटराज स्टाईल न घेण्याचा प्रयत्न. तू माय माय धाव घेण्याचा प्रयत्न. परंतु नॉन स्ट्राईकचा बॅट्समन थांबवतोय. प्रतीक नवीन बॅट्समन ओमकारला. प्रतीक आणि ओमकार ही जोडी मैदानावर पाहायला मिळते. ड्रोन कॅमेरा बघा मैदानाच्या आतमध्ये 24 इव्हेंट्सच्या माध्यमातून सर्व दृश्य आता मात्र पूर्णपणे कॅच करत असताना ड्रोन कॅमेरा. बॅकफुटला गेलाय. कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम टोला. मनगटी ताकदीचा फटका देऊन जातोय. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा
आणि खरं तर बॅट्समन ओमकारच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार 6 धावा. महाराष्ट्र ग्राफिक्स त्यांच्या माध्यमातून हा ड्रोन कॅमेरा बघा हवेमध्ये उडत असताना, आणि शहरामध्ये बघा ड्रोनला बंदी आहे, परंतु इथे आज आपण पाहतो या निसर्गाच्या सानिध्यामध्ये अगदी खुल्या वातावरणामध्ये महाराष्ट्र ग्राफिक्स माध्यमातून ड्रोन कॅमेरा. इथे काय घडलं, कॉल चुकलाय आणि अक्षरशः दादरपाडा टीम वर हवी झाली. गोवटणे टीम त्यांचा गोलंदाज निशांत वर्तक काही कमालीची गोलंदाजी करते बघा. एक षटकार ठोकला होता, त्यानंतर मात्र झेल उडाला होता आणि हा झेल पकडताना कॉल नव्हता. यष्टीरक्षक आणि फ्लाय स्लिपला असणारा क्षेत्ररक्षक, फर्स्ट स्लिपला असणारा क्षेत्ररक्षक याच्यामध्ये कॉल नसल्या कारणानं इथे हा झेल ड्रॉप झाला. निशांत पुन्हा एकदा पंचांना पार करून राईट आर्म राऊंड द विकेट. हा अप्रतिम टोला पंचिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह अबाव द ब्लॅक स्क्रीनच्या वरून ठोकतोय हा सुशांत सागर स्मृती चषकातला ब्रँडेड सिक्सर. पद्धतीने गोलंदाजी करत होता गोलंदाज निशांत वर्तक, परंतु ओमकारचं आपण कौतुक करूया. ओमकार जसा वन डाऊनला आला 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आणि टोटल मनीष धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळालेले. या ओव्हर मध्ये एकूण 12 धावा आल्या आहेत. पेनल्टी मिळाली गोवटणे टीमला, त्या धावा अगोदरच आपण आता ऍड करूया, म्हणजेच 12 धावा पहिल्या ओव्हर मध्ये पेनल्टी पकडून झाल्या 14. पेनल्टी आपण सुरुवातीलाच ऍड केली, आपण पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा अर्थातच आल्यात. कधी कधी आपण बघितलं ना मनीष, तर फर्स्ट इनिंग कंप्लीट झाल्यानंतर देखील 2 धावा ऍड करत असतो. म्हणजे आज गोलंदाजाच्या खात्यामध्ये जर विचार केला तर 12 धावाच आहेत, परंतु या 2 धावांच्या पेनल्टी आता सुरुवातीपासून ऍड केल्यात. आपण 14 धावा अगदी मोजूया आणि अशा एकंदरीत आपण पाहिल्यात तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टोटल 14 लागली. सेकंड ओव्हर घेऊन येतो गोलंदाज गोवटणे टीमचा परेश पाटील. आज जय भवानी गोवटणे, बघा जय भवानी हे नाव, या नावामध्ये किती ऊर्जा आहे. जय भवानी जय शिवराय. प्रतापगडावर आपण पाहतो भवानी मातेचं मंदिर, जय भवानी. आणि याच दरम्यान पाहुण्यांचं आगमन या मुख्य व्यासपीठावर आमची संपूर्ण युवा चिरनेर ग्रुप या सर्व मान्यवरांना घेऊन येत असताना व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ते अतिथी मान्यवर आज या मुख्य व्यासपीठावर येताना त्यांचं स्वागत केलंय मोठ्या फटक्यानं, परंतु फटका फसलाय की काय, फलंदाज होईल झेलबाद. तर नक्कीच ब्लॅक कोरर चे अध्यक्ष आमचे मॅडी भाई आणि ललित दादा यांचे ते आगमन झालंय. मॅडी भाई आणि ललित खरं तर उरण परिसरातील एक नामवंत व्यक्ती आणि त्यांचे इथे शुभ आगमन या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळतंय. पहिला ओव्हर समाप्त झाला, धावसंख्या धावफलकावर 14 होती. त्यानंतर मात्र बॅट्समन ओमकारला तंबूचा रस्ता दाखवत असताना गोलंदाज सेकंड ओव्हर गोलंदाजी करणारा परेश पाटील. महाराष्ट्र ग्राफिक्स बघा हेलिपॅड अर्थातच छोटासा ड्रोन मात्र मैदानात फिरतोय. संपूर्ण दृश्य कॅच केले जात आहेत ड्रोनच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल पूर्ण आमचा कॉमेंट्री बॉक्स ला कव्हर करत असताना त्याचबरोबर आपण पाहतोय ड्रोनच्या माध्यमातून खेळाडू कक्ष कॅच केला जात आहे. आणि हे मैदान आपण बघितलं ना तर ड्रोन जेव्हा कॅच करेल ना अगदी खूप चांगलं पाहायला मिळेल. प्रत्येक खेळाडूला अगदी क्लोज पणे 24 इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट पिच बॉल हुक करण्याचा प्रयत्न केला होता. इथे अंपायर सिग्नल, संदीप पाटील सरांचा इशारा, वाईड बॉल. अतिरिक्त 1 धाव मिळाली. संघाची धावसंख्या 1 न वाढत असताना 15 धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. एकूण धावा 5 षटकांचा हा मॅच. हा उच्च तापमान आणि अगदी उच्च तापमानामध्ये ही खेळली जाणारी स्पर्धा. आता तापमान वाढत चाललंय. फेब्रुवारी महिना अगदी संपायला आलाय. मग
तापमान तेवढाच वाढेल, परंतु इथे तापमान वाढवणारा फटका पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑन ला येतोय खणखणीत षटकार. खरं तर आतापर्यंत जेवढ्या मनीष धावा आल्यात ना, त्या सर्व षटकारांना धावा आल्यात. एकेरी नाहीये, दुहेरी नाहीये, एक वाईट बॉल आलाय फक्त, परंतु 3 षटकार इथे लागलेत धावफलकावर. फुल टॉस, फुल्लर लेनचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. हा मात्र जातो ब्लॅक स्क्रीनला टच होताना. 1 बाउंड सीमा पार. 4 रन्स. खूप चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय साईबाबांचं, परंतु इथे 25 धावा आल्या आहेत. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर केलाय. चेंडू जातोय बघा. सबस्टिट्यूट प्लेअर जो गणवेशात नाहीये त्याच्या ढेंगातून अर्थात 2 पायाच्या मधून चेंडू फरार झालाय. चौकार. चौकार. 4 धावा आल्यात. बघा मगाशी देव डाके यानं उल्लेख केला की गणवेश साजेचं नसेल तुमचं तर तुमचा परफॉर्मन्स देखील होत नसणार. आणि तिथे मात्र जीन्स पॅन्ट मुलं त्याला वागता आला नाही क्षेत्ररक्षकाला. आणि तिथे मात्र अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह खूप चांगलं होता बघा. तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं गोवटे टीमच्या क्षेत्ररक्षकाकडनं. तिथे एक सिंगल मिळाली आहे. आणि दादरपाडा अर्थातच निशांत 11 दादरपाडा संघ जाऊन पोहोचते आता टोटल 30 या आकड्यावर. 30 रन्स. सेकंड ओव्हर इन टू बी कंटिन्यू. हा चांगला, ही लाईन चांगली आहे. हा चेंडू अगदी अचूक टप्प्याचा होता. त्याच्यामुळं स्लॉग हिटचा प्रयत्न केला होता. बॅट्समन बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही आणि डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर स्थगित. 2 षटक 30 धावा. 2 षटक 30 धावा धावफलकावर लागलीत. युवा चिरनेर आयोजित सुशांत सागर स्मृती चषक आपण पाहतोय. खरं तर 16 तारखेपासून ही स्पर्धा सुरू झाली, म्हणजेच कालच्या दिवसापासून. आणि 19 फेब्रुवारीला अर्थातच माझ्या राजाची जयंती आहे. शिवजयंतीला ही स्पर्धा संपणार, म्हणजे त्या स्पर्धेची सांगता. म्हणजेच या मैदानावर दिवसभर शिवजयंती साजरा होणार यातील मात्र शंका नाहीये. जय शिवराय. शिवरायांचे आम्ही माऊली शिवभक्त आम्ही, आणि आम्हाला शिवरायांच्या नक्कीच शिवजयंतीचा सोहळा उत्साह अगदी जल्लोषात साजरा करायचा आहे. माझा राजा आज आपण पाहतोय. खरं तर माझ्या राजाचं मंदिर नाहीये कुठे, परंतु एकमेव मंदिर आहे या देशामध्ये. त्या देशामध्ये शिवछत्रपती शिवाजींची सुबक मूर्ती पाहायला मिळते. मित्रांनो, माझा राजा देव नव्हता, परंतु आज लाखो मंदिरामध्ये आपण जी देव मंदिरं सुरक्षित पाहता, हे सर्व कर्तृत्व हे माझ्या राजाचं आहे. कारण राजा माझा छत्रपती शिवाजी महाराज नसते ते देवळं नसती, मंदिरं नसती. मात्र याच बॅटला ब्रश झाला. शॉट थर्डमॅनला होता क्षेत्ररक्षक, त्याच्या हातामध्ये जाऊन पडतोय हा झेल. फलंदाज होईल बाद. विकेट क्रमांक 3 तंबूच्या दिशेनं. नवीन फलंदाज मैदानात जाईल. 3 गडी बाद झाले. संघाची धावसंख्या धावफलकावर 30. निमेश मोहिते जाते मैदानात. दादरपाडा टीमचा हा फलंदाज निमेश मोहिते. खरं तर दादरपाडा गाव म्हटलं तर अजय मोहिते याच गावचे.
आणि निमेश मोहितेला बॅटिंग करताना अजय मोहितेची आठवण झाली. नेहमीच अजनबी ओवलेला सपोर्ट करताना आम्ही नेहमीच पाहत असतो, परंतु आज त्यांच्या गावचा संघ खेळतोय मैदानावर. अजित मोहिते यांच्या गावचा संघ मात्र इथे भिरकावून दिलाय बॉल. डीप फाईन लेग क्षेत्राकडे वेगानं चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. गीत आपल्याला अप्रतिम गरदर अग्री कोळी आपला समाज आणि कोळी बांधवांचे हे संगीत देखील आपल्याला चिरनेर महागणपती मंडप डेकोरेशन डीजे साऊंड सिस्टम मधून ऐकायला मिळाला. रिव्हर्स स्विच हिट खेळण्याचा काही प्रयत्न केला होता, परंतु फलंदाजाला यश मिळत नाही. डॉट बॉलची समाप्ती. संघाची धावसंख्या स्थिर स्थगित 34 धावा, 34 रन्स. 34 धावा धावफलकावर लागलेत. ऑन स्ट्राइक बॅट्समन तुम्ही पाहू शकाल. डॉट खेळणारा फलंदाज निमेश मोहिते. आणखी एक डॉट. कमालीचं षटक फेकतोय आता. खरं तर गोवटणे टीमचा गोलंदाज निशांतनं बघा पहिला पॉवर प्लेचा ओव्हर फेकला, त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा गोलंदाजी करत असताना वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक. नेक्स्ट बॉल निशांत पंचांना पार करून राईट राऊंड द विकेट. हा देखील हाफ ट्रॅकरचा बॉल वेगानं आलाय. कॉट बिहाइंड द विकेट. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये झेल. विकेट क्रमांक 34. एक महत्वाची अनाउन्समेंट आहे, महत्वाची सूचना आहे आमच्या खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी. आणि खरं तर आमच्या बॅनरच्या समोर बघा जे युट्यूब कलाकार आहेत ना, त्यांचा जो बॅनर आहे त्या बॅनरच्या समोर बऱ्याच गाड्या पार्क केल्यात. आता काहीच वेळात ते कलाकार इथे येतील. आता तो युट्यूब मास्टर, युट्यूब कलाकार, खरं तर त्या बॅनर समोरच्या गाड्या कृपया तिथून काढा आणि बाजूला पार्क करा. महत्वाची अनाउन्समेंट आहे. ज्यांनी त्या बॅनर समोर गाड्या पार्क केलेल्या आहेत कृपया, कारण याच्यानंतर युट्यूब जे कलाकार आहेत त्यांची शो मॅच आहे, त्यामुळे युट्यूब मास्टर इथे मैदानावर येतील. त्यांचा जो बॅनर आहे त्या बॅनरवर तुम्ही पाहू शकाल सर्व कलाकार. सॅमी कालन आपण पाहतोय. एडुटणे ठाणे जिल्ह्यातील आमचे पंकज ठाकूर, खरं तर या गावचे कलाकार, युट्यूब मास्टर, त्यांनी आमंत्रित केलेले सर्व कलाकार. त्यांचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल, परंतु इथे एक सिंगल मिळाली आहे. एक धाव मिळता एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर 35 रन. षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकाची देखील सांगता. निशांत काय हे षटक हाताळलंय बघा. या षटकामध्ये कंजूसी गोलंदाजी, फक्त 5 धावा इथे मात्र निशांत वर्तकच्या गोलंदाजीतून आल्या. पाण्याची पूर्तता करायची बघा. तापमान उच्च आहे, जवळजवळ 32 ते 33 अंश डिग्री सेंटीग्रेडला हे तापमान. आणि या तापमानात आपले लाडके खेळाडू खेळतायत, तर त्यांना पाण्याची लगेच पूर्तता करा. व्यासपीठावर लगेच आपण शुभ सन्मान करणार आहोत. या षटकामध्ये 5 धावा आल्या. निशांत पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. आता टोटल जर बघितली ना, तर धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 35. 3 षटक 35 धावा. युवराज महाडिक ब्लॅक कॉलर ग्रुप अध्यक्ष आपण पाहतोय. त्याचबरोबर ललित म्हात्रे, शुभम मुंबईकर, सारी मंडळी आज आपण पाहतोय. संकेत म्हात्रे, शुभम मुंबईकर आमचे आयोजक, संकेत म्हात्रे आयोजक, हे स्वागत करतील मात्र या मान्यवरांचं. तर बघा युवराज महाडिक ब्लॅक कॉलर ग्रुप अध्यक्ष या मॅचचा आनंद घेण्यात उपस्थित आहेत. त्याचबरोबर ललित म्हात्रे देखील आहेत. काही ग्रामस्थ, खरं तर आमचे चिरनेर गावचे पोलीस निरीक्षक देखील इथे या मॅचचा आनंद घेत आहेत. चिरनेर गावचे काही ग्रामस्थ मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत. आज राजेंद्र भगत आमच्या या गावची ओळख, खरं तर उत्कृष्ट समालोचक. आणि आज आमच्या सोबत ज्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जातोय तेव्हा जीवन डाकी बोरखार.
आणि महाराष्ट्र बॅनर जो आहे आणि महाराष्ट्र ग्राफिक्स जो आपण ड्रोन पाहतो हवेमध्ये उडत असताना आणि महाराष्ट्र ग्राफिक्सच्या बॅनरला जर फलंदाजाने हिट केला ना डायरेक्ट बॉल तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. राहुल यांच्याकडनं राहुल प्रधान यांच्याकडनं हे पारितोषिक दिलं जाईल. महाराष्ट्र ग्राफिक्स खरं तर डिजिटल बॅनर्स त्यांच्या माध्यमातून खूप चांगली क्लॅरिटी. पिच बॉल सरळ दिशेने केला क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा डेंगातून बॉल वागता येत नाही. जीन्स आहे. आपण गणवेश का घालावं मैदानाच्या आतमध्ये हे मात्र चित्र स्पष्ट झालंय. 2 धावांची पेनल्टी मिळाली आहे त्यांना आणि आज लाईव्ह स्पर्धा आहे. मला तो क्षेत्ररक्षक बरोबर टिपला गेलाय आज. हा चेंडू नो बॉल चांगला चेंडू होता परंतु आपण बघितलं तर फुल स्टेप जे आपण लाईन बघतो पॉपिन क्रीज आणि लाईन ज्याच्या पद्धतीने आपण बघितलं तर मागचा पाय ज्याचा पूर्णपणे गोलंदाजाचा लाईनच्या बाहेर असल्या कारणानं फुल स्टेप आणि आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे त्याला नो बॉल घोषित केला. अतिरिक्त 1 धाव मिळाली आहे. फ्री हिट उघडा डोले बघा नीट हा आहे फ्री हिट. फुल टॉस बॉल फुलर षटक सुरू आहे. चौथ्या षटकामध्ये 38 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आकाश. दिशा भटकली. यस डेफिनेटली अंपायर सिग्नल इट इज वाईड बॉल. आकाश पाटील जो गोलंदाज आपण पाहतो युवा गोलंदाज आहे. आज गोवटणे टीमच्या बाजूने जय भवानी गोवटणे या संघातून खेळत असताना पंचांच्या अगदी डाव्या बाजूने मारा आणि भिरकावून दिलाय. फटका खूप चांगला केला एक्झिक्यूट. डीप फाईन लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून जातोय. 1 बाउन्स सीमा पार. हा षटकार आहे. षटकार आहे. आम्हाला वाटलं कदाचित चौकार आहे परंतु इथे आपण पाहिलं तर फ्लॅट बॉल होता. अगदी पॅरलल पद्धतीने खेळला गेला आणि तो षटकार 6 धावांसाठी संघाची धावसंख्या पुन्हा 6 ने वेगानं वाढ घेताना 45. चला चेंडूची पूर्तता करा. 45 धावा 45 रन्स. 45 धावा धावफलकावर. खूप चांगलं आयोजन बघा आपण पाहतोय. सातत्यानं पूर्णपणे भगवे झेंडे काय फडकतायत. एवढी हवा देखील सुटले. जेवढं वातावरण आहे तापमान जेवढं जास्त आहे तेवढी हवा देखील बघा मैदानावर. जे अगदी झेंडे भगवे झेंडे फडकत असताना गडकिल्ल्यावर अनेक हे भगवे झेंडे फडकत असतात. कारण शिवरायांनी नेहमी स्वराज्य ज्यावेळी निर्माण केला त्यावेळी हातात हाच भगवा घेतला. कारण भगवा नसेल शिरावर तर परका बसेल उरावर. आणि याच भगव्यानं स्वराज्याची निर्मिती केली. अंपायर सिग्नल इट इज वाईड बॉल. अवघ्या 16व्या वर्षातच आपण पाहिलं तर मुठभर मावल्यांना हाताशी घेऊन मुठभर मावल्यांना घेऊन माझ्या राजांनी स्वराज्याची स्थापना केली. अगदी क्षत्रिय शिवरपिंडीवर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घातला आणि स्वराज्याची स्थापना केली. इथे मात्र फुलटॉस बॉल. चेंडू फ्लाय झालाय. वाईडिश लॉंग ऑन मिड विकेट. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं येतोय हा खणखणीत ब्रिलियंट मॅग्निफिशियंट स्ट्रोक. 6 रन. तर नक्कीच मी विनंती करेन ब्लॅक कॉलर ग्रुपचे अध्यक्ष युवराजजी महाडिक आपण प्रेझेंटेशन बॉक्स म्हणजे अतिथी कक्षामध्ये यावं आणि तुमचा शुभ सन्मान संकेत म्हात्रे यांच्या वतीने केला जाईल. या आपण युवराज महाडिक ब्लॅक कॉलर ग्रुपचे अध्यक्ष आज आपण त्यांना पाहतोय. ब्लॅक कॉलर ग्रुपचे अध्यक्ष युवराज महाडिक यांचा शुभ सन्मान
पुन्हा एकदा भिरकावून दिलाय, परंतु इथे फटक्यामध्ये इथे ताकद नव्हती आहे, फटका फसलाय. हे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपला जाईल खेळ. विकेट क्रमांक इथे 5वी मात्र बाद होताना पाहतोय. युवराज महाडिक ब्लॅक कॉलर ग्रुपचे अध्यक्ष संकेत म्हात्रे त्यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान छोटस रोपट बघा. या स्पर्धेच्या माध्यमातून मोलाचा सल्ला दिला जातोय. घराजवळ शोभिवंत हे वृक्ष तुमच्या नक्कीच राहील. झाडे लावा, झाडे जगवा. आज या झाडांमधून ऑक्सिजन आपल्याला मिळत असतं. ऑक्सिजन किती महाग आहे हे कोविड काळामध्ये तुम्हाला समजलं असेल. तर ललित म्हात्रे यांनाही मी आमंत्रित करतोय. ललित म्हात्रे आपणही यावं. शुभम मुंबईकर यांच्या शुभ हस्ते तुमचाही शुभ सन्मान केला जाईल. ललित म्हात्रे ब्लॅक कॉलर ग्रुप आपण पाहतोय. उरण तालुक्यातील आणि उरण शहरातून आलेले ही मान्यवर शुभम मुंबईकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. शुभम कडनं शुभ सन्मान. मायेच्या अंगावर परिधान केली जाते शाल. अलॉंग द कार्पेट ड्राईव्हचा फटका, एक सिंगल. काय क्षेत्ररक्षण, जबरदस्त फिल्डिंग. आणि हे माघारी परतवले बोलाडला. आधी डॉट बॉलची समाप्ती ज्या पद्धतीने आपण पाहिलं. 52 धावा धावफलकावर. ललित म्हात्रेचा देखील शुभ सन्मान बघा. छोटस रोपट देऊन केलं गेलं. मी म्हटलं ना की झाडांमधून ऑक्सिजन मिळतो, शुद्ध हवा, शुद्ध ऑक्सिजन. परंतु कोविड काळामध्ये हेच ऑक्सिजन करोडो लाखो रुपयामध्ये मिळत नव्हतं. लाखो रुपये तुमच्या जवळ होतं, परंतु ऑक्सिजन मिळत नव्हतं. अनेक जण व्हेंटिलेटरवर होते. परंतु आता तुम्हाला जर ऑक्सिजन हवा असेल ना, नैसर्गिक ऑक्सिजन, तर झाडे लावा, झाडे जगवा. आज जंगल, चिरनेरचं जंगल पाहतो तुम्ही मित्रांनो. याच जंगलासाठी, याच मातीसाठी आणि याच जमिनीसाठी अगदी या चिरनेरच्या सत्याग्रहामध्ये उतरले होते आमचे सर्व हुतात्मे झाले. अगदी या परिसरातील अनेक जण हुतात्मे झाले होते. बघा, इंग्रज राजवटीमध्ये, इंग्रज काळामध्ये याच डोंगरातील काही दगड माती घेण्यासाठी इंग्रज पुढे आले होते. परंतु त्यांना अडवण्याचं कार्य याच विभागातील जनतेनं केलं. स्वतःच्या छातीवर गोळ्या घेतल्या आणि झेपल्या आणि त्याच मात्र इंग्रजांना इथून हुसकावून दिले, इथून पळून लावले. याच जंगलचा सत्याग्रह म्हणजे इतिहासात नोंद केली जाते चिरनेर गावाची. चिरनेर गाव हे इतिहासात खरं तर मनीष आज त्याचं नाव आहे. कारण याच चिरनेर गावानं इतिहासामध्ये आज खरं तर खूप चांगला अजरामर कामगिरी केली आहे. या परिसरातील बरेच जण हुतात्मे झाले. 1984चा लढा तुम्ही दिबा पाटील साहेबांचा पाहिला असेल याच दास्तान पाट्यावर जासई गावामध्ये. आणि अनेक असे रायगडमध्ये वीर जवान ज्यांनी प्राणांची आहुती दिली आहे, त्यांचं नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आठवण करूया. चिरनेर गाव मी म्हटलं ना ऐतिहासिक गाव आहे. याच गावामध्ये चिरनेरचा महागणपती, नवसाला पावणारा गणराया गणपती बाप्पा, 4 वेद 6 शस्त्र 14 विद्या 18 पुराणे 64 कळांचा अधिदाता बुद्धिदाता गणपती बाप्पा. आणि इथे मात्र ठोकलाय खणखणीत. इट्स अ बिग मेगा हिट, सिक्सर. सहा धावा आल्यात आणि आता एकंदरीत निशांत 11 दादरपाडा टीमची धावसंख्या 50 कंप्लीट म्हणजे 58 धावा. 50 धावा पूर्ण झाल्यात, ओलांडल्यात. निशांत 11 दादरपाडा टीमनं 58. मगाशी बघा 18 बॉल मध्ये 58 धावा पूर्ण केल्या होत्या. चेंडूची पूर्तता करा. हा चेंडू लगेच जातात. मी म्हटलं ना की झाडी भरपूर आहे. आज आमचे आयोजक सक्षम आहेत. तुम्हाला कितीही चेंडू लागू द्या. खर तर आमच्या काळामध्ये हे चेंडू घ्यायचे म्हटलं ना तर पैसे काढावे लागत, पैसे गोळा करून ते चेंडू आणावे लागत होते. आता बघा सहज चेंडू, लगेच चेंडू नवीन मिळतोय. MRIचा बॉल खर तर 10-10 रुपये काढायचे किंवा 2-2 रुपये काढायचे आणि बॉल आणायचा. बॉलची लोकर जाईपर्यंत त्याच्यावर सराव करायचा. पूर्णपणे लोकर जायची बॉलची. MRIचा बॉल ते आठवतायत दिवस आजही. परंतु आजकाल बघा पहिल्या बॉल पासून नवीन किती चेंडू लागू द्या, आयोजक आमचे तुम्हाला चेंडूची पूर्तता करतील. वेळ वाचवा, परंतु चेंडूची किंमत नाहीये त्या. पुन्हा एकदा सरळ बॅटने केलाय, लॉफ केलाय, अप्रतिम डोला फ्लॅट
अँड पॅरलल चेंडू जातोय पुन्हा एकदा 6 धावांसाठी षटकार. चौसष्ट धावा 64. जबरदस्त. आता धावसंख्येला आकार आलाय, चांगला आकार आलाय. उल्लेख केला होता की चेंडू आजकाल सहज उपलब्ध होत आहेत, चेंडू उपलब्ध होत आहेत, परंतु 11 खेळाडू एकत्र येत नाहीये. पूर्वी तुम्हाला खरं तर 11 खेळाडू सहज व्हायचे, परंतु आता उलट झालंय. तुम्हाला 11 चेंडू मिळतील, परंतु 11 खेळाडू मात्र जमा होताना दमचाक. बघा याच संघामध्ये अर्थातच गोवटणे टीम मध्ये 11 प्लेअर होत नाहीये. एक खेळाडू विदाउट गणवेशामध्ये आहे. शॉर्ट पिच बॉल भिरकावून दिलाय. दादरपाडा टीमचा बॅट्समन ठोकते 2 षटकारांच्या नंतर. हा डीप फाईन लेगला चौकार. धावांवर खेळतोय ओमकार कोहली. काय ओमकार कोहली करत तर त्याच्या बंदुकीतून सुटलेली जणू काही गोली, ज्याचं नाव आहे ओमकार कोहली. काय फटकेबाजी करतोय. 29 धावा 29 रन्स. दादरपाडा टीमचा हा एक महत्वपूर्ण खेळाडू जो आपण पाहिला. 3ऱ्या क्रमांकावर येत असताना काय कमालीची बॅटिंग करतोय, परंतु इथे डॉट बॉल. कमबॅक करतोय गोलंदाज. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर. संकेत मात्रेचं हणमारीचं षटक, निर्वाळ्याचं षटक आहे संकेतचं आपण पाहतोय. आणि संकेत टू ओमकार हे बॅटल मात्र पाहायला मिळते. लास्ट 2 टू गो. पहिले 2 बॉल षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट बॉल. लास्ट शेवटचे 2 बॉल. पूर्वार्धाचा खेळ म्हटल्यानंतर हाणामारीचा हा षटक, निर्णायक षटक, स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं. आणि या अंतिम ओव्हर मध्ये अक्षरशः फलंदाज तुटून पडत असतात. आता 2 बॉल बाकी आहेत शेवटचे. हा 2 बॉल बाकी असताना देखील बघा भिरकावून दिलाय नटराज स्टाईलनं ठोकलेला पाहुण्यांचं स्वागत करणारा हा खणखणीत षटकार. चौऱ्याहत्तर धावा आता मात्र धावफलकावर लागल्या आहेत. बघा कालच्या दिवसामध्ये 78 धावा लागल्या होत्या आणि त्या कांबे टीमच्या बरोबर तारा टीम खेळत होती. 78 धावा चेस केल्या होत्या कांबे टीमनं. इथे 74 लागल्यात. लास्ट बॉल आउटसाइड युअर बॉल फेकला आणि तो बॉल मात्र डॉट जातोय. 74 धावा टोटल पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाल्या. म्हणजेच एकंदरीत 75 धावांचं लक्ष्य मात्र किंबहुना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. आता उत्तरार्धाचा खेळ मात्र सुरू होईल. इथे मात्र निशांत 11 दादरपाडा टीमनं जय भवानी गोवटणे टीम समोर 75 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय. आणि या लक्ष्याचा पाठलाग नक्कीच कसा केला जाईल हे उत्तरार्धामध्ये आपण ऐकूया. तत्पूर्वी जाऊया या गावचे भूमिपुत्र, एक उत्कृष्ट निवेदक आणि समालोचक आमचे राजेंद्र भगत यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद रिवाळ सर. पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकलाय ओले भूमिपुत्र सुपुत्र रिवाळ सरांचा. अनेक मान्यवरांचं आगमन होत असताना काही क्षणामध्ये आपणा सर्वांना उत्सुकता असणारे अनेक मान्यवर, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून फेमस असणारे युट्यूब स्टार, या सर्वांचं इथे आगमन झालं. रॉयल एंट्री या सर्वांची अक्कासाहेब, राज इरमाळी, मयूर नाईक, सॅमी कालन, अक्षय पाटील, विक्रांत पाटील, स्वप्नील सरके, सत्यम पाटील, गिरीश मात्रे, यश पाटील, कल्पेश दमडे, जॅक, रोशन भोईर, प्रणय, सोहल नाईक, उमेश कोळी, पंकज ठाकूर, भक्ती पाटील ठाकूर, कोमल चव्हाण, नीता पाटील, अक्षता आणि अमन वास्कर, या साऱ्या युट्यूब फेमस असणारे या सर्व व्यक्तिमत्वांचं आगमन झालं. सुशांत सागर स्मृती या ट्रॉफी मध्ये प्रमुख मान्यवरांचं अक्का साहेबांचं इथं आगमन झालं. 7-12 उतारा फेम अक्का साहेब आणि संपूर्ण हे
मान्यवर की ज्यानं कला क्षेत्रामध्ये आज आपलं स्वतःचं आणि आपल्या गावाचं नाव ज्यानं उज्ज्वल केलं, अशा सर्व कलावंतांचं इथे आगमन झालंय. मनाच्या अंतकरणापासून प्रथमतः सुशांत सागर स्मृती चषक 2024 युवा चिरंजीव आयोजित या ट्रॉफी मध्ये मनापासून या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. रिवॉर्ड सर. डेफिनेटली. आणि खरं तर टेनिस क्रिकेटचा आनंद घेतील ही सर्व मंडळी. बरेच ही मंडळी युट्यूबवर बिजी असतात. आमचे अमन वास्कर बघा आज आगरी कलाकार, युट्यूब फेम, त्यांचे चित्रपट, मराठी चित्रपट देखील आले. त्याचबरोबर माझी स्वतःची मुलगी अमन वास्करच्या युट्यूब मध्ये काम केलंय, काव्या मात्रेनं देखील, आणि तो कलाकार देखील इथे आलाय. सॅमी कालन हेडोटने गावची ओळख हे देखील, आणि सर्व महिला देखील बघा. आज आपली ही युट्यूब जे प्रसार माध्यम वाढतं, प्रसार माध्यम, आणि त्या प्रसार माध्यमातून आज हे कलाकार प्रदर्शित होतील. परंतु आज ते खेळण्याचा फक्त आनंद मनमुराद याच स्पर्धेमध्ये घेताना पाहायला मिळतील. रिवार्ड सर, चुरनेर गावाविषयी जर म्हटलं ना तर एक आगळं वेगळं करण्यामध्ये माहीर असणार हे गाव आहे. नेहमी क्षेत्र कुठल्याही असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये एक वेगळं करण्याचा प्रयत्न या सर्व चुरनेर वासियांचा असतं. आज पहिलं आयोजन, आणि पहिल्या आयोजनामध्ये सर्व सेलिब्रिटी की ज्यानं खऱ्या अर्थानं आज युट्यूबच्या माध्यमातून अनेकांना ज्यानं एक मज्जा देण्याचं ज्यानं काम केलंय, खऱ्या अर्थानं ज्या वेळी या सर्वांचा आपण रिअल पाहता, त्यांची गाणी पाहत असता किंवा त्यांचा आवाज पाहत असता, एक वेगळा आनंद हे सर्व कलाकार आपल्याला देत असतात. आज सुशांत सागर स्मृतीमध्ये आपण सर्वजण आलात, तुम्हा सर्वांचं आयोजकांच्या वतीनं मनाच्या अंतकरणापासून आम्ही स्वागत करतोय. अक्कासाहेब 7-12 उतारा फेम, ज्या 7-12 गीतानं खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं, ते सामी कलन, रूपांश छोटा कलाकार, अतिशय आगाव, नाही शांत का आगाव, असे सर्व हे कलाकार की ज्याने कला क्षेत्रामध्ये आपल्या स्वतःचं, आपल्या परिवाराचं, आपल्या गावाचं, आपल्या विभागाचं नाव उज्ज्वल केलंय, अशा सर्व कलावंतांचं या निमित्तानं सहर्ष स्वागत करतोय. आणि पुण्याचा सामना चालू करायचा आहे. चेंडू फेका, चेंडू. सामन्याला लगेच सुरुवात करूया. लगेच मॅचला सुरुवात होईल. 75 धावांचं लक्ष आहे. बरेच कलाकार या व्यासपीठावर मी सातत्यानं उल्लेख केला की क्षेत्र कोणतेही असो, खरं तर क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर यशाला पर्याय नाही. हे यशस्वी कलाकार आपण पाहतोय. एकदा जोरदार टाळ्यांनी सर्व कलाकारांचं करूया स्वागत. युट्यूब मास्टर, ऑल कलाकार, कलावंत व्यक्ती, आज तुमचं सर्वांचं करतो स्वागत. आणि जातोय थेट उत्तरार्धामध्ये. पुन्हा एकदा जोडले जातील आमचे साथी समालोचक, ज्यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. अर्थातच ज्यांच्यामध्ये नावच आहे देव, असे देव डाकी. हॅलो, थँक्यू सो मच. मागच्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकलात रवींद्र म्हात्रे सरांचा, रिव्हॉल्व सर. आणि आता मात्र खऱ्या अर्थानं आणखीन एक निवेदक, समालोचक आणि याच मातीतील सुपुत्र, उरण तालुका युवक इंटक काँग्रेस अध्यक्ष, ज्यांच्या खांद्यावर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांची धुरा आपण कित्येक वेळा पाहिलेली आहे, आणि युट्यूब स्टार हेच महाराष्ट्र ग्राफिक्स बॅनर्स याच्यासाठी जो कोणी फलंदाज चेंडू लागेल त्याच्यावर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, आणि ते कॅश प्राइज चालू आहे. पहा, मॅच चालू करायचं प्लीज. 30 चेंडू, आणि या 30 चेंडू मध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 75 बनवायचे आहेत. 30 मध्ये बनवायचे आहेत. 75 कठीण आहे परंतु अशक्य नाही. अनेक युट्यूब स्टार आपण पाहतोय. मग 7-12 उताराचा सर्व कलाकार आणि त्यातील सर्व फेम कलाकार या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी बंधू 12th मॅन ओमकार कोळी, 12th मॅन ओमकार कोळी. कदाचित उन्हाचा या ठिकाणी असर होऊ शकतो. मॅच असणार आहे खऱ्या अर्थानं मैत्रीपूर्व लढत असेल, आणि या लढतीमध्ये जर आपण बघायला प्रत्येकाच्या ओठांवर रिव्हॉल्वर स्माइल असणार आहे, कारण हीच ओळख आहे. आणि पंकज वर्सेस सॅमी कॅलन, येस रायगड वर्सेस ठाणा,
अशीच सुद्धा मॅच म्हणू शकतो आपण, मैत्रीपूर्वक लढत असेल खऱ्या अर्थानं. या मॅचच्या अनुषंगाने कुठं का होईना एक गेट टुगेदर सुद्धा एक छोटासा होतो. आणि मी पहिला असा मंच पाहिलाय रिव्हॉल्व सर की पहिलीच या ठिकाणी आपण पाहतोय, पहिलाच वर्ष आहे, परंतु असं काही वेगळं आगळं वेगळं काहीतरी करण्याचा निर्णय आणि धाडसी निर्णय मित्र म्हणू शकतो व या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं घेतलेला आहे. कौतुक करेन मी या ठिकाणी सर्व युट्यूब स्टारचे सर्व बंधू आणि त्याचबरोबर सर्व भगिनींचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. घेऊन जातो सगळ्यांना मैदानामध्येच. आपण या सामन्याचे आनंद लुटूया, तदनंतर मात्र तुमच्या मॅचचा सगळ्यांनीच आनंद लुटता येईल अशी सुद्धा अपेक्षा करतोय. सॅमी कॅलन पाहतो आपण मॅचचा आनंद लुटताना. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ यू. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. 75 धाव संख्या या बनवायच्या आहेत. चेस डिफेंडरचा लपंडाव, पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यश पाटील. मॅच ऑन ओव्हर द विकेट्स. पहिला बॉल पुललेचा बॉल ड्राइव्ह केला, बॉलला ऑन ट्रॅपचा फटका. खेळाडू आहेत त्या ठिकाणी निमेश मोहिते आपण खेळाडू बघतोय. करेक्शन इथे मात्र पाहतो आपण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. स्ट्राइक रोटेशन. धावसंख्येचा श्री गणेशा धावफलकावर धावसंख्या बिनबाद एक. पहिल्या चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. इनसाइड आउट. व्हाट अ स्ट्रोक. अफलातून टायमिंग. फेकून दिला बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून ठोकला षटकार. मिलिंद दादा ठाकूर. हा गाणं बघितलं ना की भक्ती पाटील यांच्या चेहऱ्यावरचा राग दिसतो आपल्याला या गाण्यावर. आणि गाणं एक नंबर. सॅमी कलनच्या संकल्पनेतून आकासाहेब आणि भक्ती पाटील या सर्वांच्या श्रेयानं जे गाणं फेमस झालं आणि संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावली या गाण्यानं. चौकार आला एवढा की सर. मिलिंद दादा या ठिकाणी आपण सुद्धा विनंती आहे, कृपया आपण मंचावर येऊन स्थान पाहण्याचं आहे. मान्यवरांना विनंती करतोय. अक्षरशः या ठिकाणी आपण पाहतोय मंच भरलेला आहे कलाकारांनी, कारण युट्यूबचे सर्व कलाकार आहेत. सर्वच या ठिकाणी व्यासपीठावर आपण पाहतोय खेळाडू सुद्धा आहेत. एका बाजूला मॅचेस चालू आहे, दुसऱ्या बाजूने युट्यूब स्टार. आज बरेच युट्यूब स्टार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सुद्धा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. भक्तीताई सुद्धा पाहतोय. फुलटॉस बॉल फेकून दिला बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ठोकलाय पुन्हा एकदा दर्जेदार षटकार. गोवटने सांगायला की विनंती आहे. निशांत दादरपाडचा ओंकार कोळी थोडा आजारी आहे, दवाखान्यामध्ये चाललाय. थँक्यू गोवटने टीम. आज सपोर्ट पाहिजे क्रिकेटमध्ये. हेच 12th मॅन खऱ्या अर्थानं ओंकार कोळी. मगाशी आला ओंकार कोळी आणि मी सरप्राईज झालो. माझ्या स्वतःच्या भोवया उंचावल्या, कारण एक ट्रम्प कार्ड खेळाडू आहे. ओंकार कोळीनं 2 षटक हाताळले असते, परंतु आता थोडीशी डोकीदुखी वाढली असेल कॅप्टनची. मयूर नाईक हे सुद्धा उपस्थित आहेत. थँक्यू. मान्यवरांचं आगमन झालंय. चंदरगावचे एक सामाजिक कार्यकर्ते, नाट्यकर्मी, अनेक नाटकांवर ज्या माणसानं अजरामर अशा भूमिका साकारल्या आणि या गावाच्या उज्ज्वलामध्ये एक जण आपलं काम केलंय असे एक नाट्यकर्मी सन्माननीय मिलिंदजी ठाकूर साहेबांचे शुभ आगमन झालंय. मी विनंती करेन मिलिंद ठाकूर यांना की आपला आदर सत्कार आपण स्वीकारायचा. या स्पर्धेमध्ये मुख्य आयोजक सन्माननीय राहुल मोखल यांच्या शुभ हस्ते आपला आदर सत्कार केला जाईल. थँक्यू. पंचांचा नो बॉल, फ्रंट फूट नो. आणि आता मात्र कंगाली में आटा गेला. आधीच धावसंख्या खर्च झाल्यात, त्यात मात्र नो बॉलचा षटकार आणि पुढच्या चेंडूवर असेल फ्री हिट. बाजूने पाहुण्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पाहतो आपण. आलेल्या सर्व पाहुण्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. अतिथी देवो भव
या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं आलेला पाहुणा हा देवाप्रमाणे आणि देवाचा सन्मान हा आपला सन्मान, त्यामध्ये पाहुण्यांचा सन्मान होणं तितकंच गरजेचं. सॅमिकालेंचं संगीत आपण पाहिलं 7-12 खूप व्ह्यूअर्स कमी कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं आपण स्वतःला सिद्ध करणारं हे कलाकार छोट्या पडद्यावरून आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचलेला हा आवाज, हे चेहरे आपण पाहतोय. फ्री हिट असणार आहे या चेंडूवर. टॉस बॉल फेकून दिलाय पुन्हा एकदा मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध आणखीन येतोय. एका चेंडूवर खर्च केला तब्बल 13 धावा. षटकार. कॅमेरा आहे त्यामधून तरी सुद्धा या ठिकाणी पहा, कारण जो रिलीज फूट असतो आणि बॅक फूट असतो, खरं तर रिलीज फूट पाहायला गेलो तर आपण पॉपिंग क्रीजचा जो फ्रंट फूटचा नो बॉल देतो आणि जी साइड टच असते ती क्रीजची, तो बॅक फूट मनीष सर सातत्यानं पाहतो. कारण रिलीज फूट समोर, त्यानंतर बॅक कित्येक वेळा पाहतो आपण. गोलंदाजाचं ऍक्शन वेगळी असतं. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, स्लॉग स्वीप करण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न होता. कुठना टेक तमाशा देख, परंतु चेंडू अगोदर आला आणि शॉट सिलेक्शन नंतर झालं. पहिला षटकाचा खेळ संपला. वाजवी खेळ पाहायला मिळाला. तब्बल धावसंख्या खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये आव्हान होतं 75 धावसंख्येचं आणि कुठल्याच 6 चेंडूमध्ये तब्बल 30 धावा. 75चं आव्हान, धावसंख्या झाल्या 30. येणारे 24 चेंडू विजयासाठी आता मात्र साधं सोपं उदाहरण 45 धावा. 75चं आव्हान. पंकज दादा आमच्या समवेत आहेत, आज कॅप्टन आहेत. आज पंकज दादा हावभाव नाही चालणार, आज फलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूनं त्यांच्या अपोजिट कॅप्टन आज त्यांचं यस सॅमी दादा आज बॅटिंग बघायची आहे. देवदाकी पंकज ठाकूरच्या अगेन्स्ट कॅप्टन कोण आहे माहिती का? पवन केने. बापरे, पवन केने बघा. A1 क्लास. मला एक प्रश्न पडलाय खऱ्या अर्थानं राजेंद्र सर, ज्या या ठिकाणी ताई बसल्यात त्या कोणत्या टीम मध्ये जातील? मग तसं नाही, ते चुकीचं आहे. ते तिकडे डायलॉग मारा तुम्ही स्क्रीनवर, इकडे सांगा तुम्ही. नाही जायला लागल ताई, सगळं आम्ही पाठवू तुम्हाला. आणि तुमच्या हा नियम तरी कुठला आहे? पहिली ओव्हर झाल्यावर बोलते आम्ही जाऊ. ठीक आहे, असो घ्या, तुमच्यासाठी नियम चेंज करू आम्ही. चालेल सर. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा अँगल चेंज. तुषार मोहिते येतोय. 24 मध्ये आता मात्र 45 बनवायच्या आहेत. एका बाजूने बनवायच्या आहेत फलंदाजी करताना. अफलातून फलंदाजी. लाजाव मॅच चालू करा पंच प्लीज. संदीप पाटील सर नाणेफेकीसाठी या ठिकाणी 2 कॅप्टन. चला आडव्या बॅटनं फटका साधवण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक, अवघी सिंगल. सॅमी दादा कालन. येस सुशांत. हॅलो. दोन्ही संघाच्या संगणकाने या. रायगड ठाणा सेलिब्रेट हा सामना असेल एक प्रेक्षणीय. तर या राजेंद्र सरांना विनंती करतो, दोन्ही संघाच्या खऱ्या अर्थानं आपण मुलाखत सुद्धा घ्यायची आहे त्या ठिकाणी. काय निर्णय असेल, किती धावसंख्या थांबवतील, बॉलर कोण असतील? ठाणा रायगड जनकला क्षेत्रामध्ये आज युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला स्वतःला सिद्ध केलं. आज स्वतःला सिद्ध करत असताना आपल्या परिवाराचं, आपल्या गावाचं आणि आपल्या विभागाचं, आपल्या तालुक्याचं नाव ज्या
कलाकारांनी रोशन केलंय ते कलाकार ठाणाने रायगड अर्थात चिरनेर भूमीतील सुपुत्र पंकज ठाकूर आणि मात्र पनवेल विभागातील सॅमी करण खूप मोठं नाव आहे खऱ्या अर्थाने युट्यूबच्या माध्यमातून या दोन संघ नायका दरम्यान 3 षटकांचा सामना सन्माननीय सुशांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल। महेश बागदी साहेबांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय सुशांत पाटील साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते छापा काटा पंकज ठाकूर प्रथमतः निर्णय काय आणि ही आगळी वेगळी स्पर्धा पहिल्यांदा आपल्याला या क्रिकेटच्या मैदानात खेळायला मिळतंय कसं वाटतं? आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद। पूर्ण आयोजन केलंय त्यांचं। काय प्लॅनिंग असेल आपण रायगड ठाण्यावरनं हरवर का काय नाही या पिवली टी शर्ट घातल्यात ना पिवली बेरका भुजून खावा आज। नक्की चॅलेंज दिलं सॅमीकरण आपल्याला चॅलेंज आपण स्वीकाराल का? नक्कीच। आयोजकांबद्दल आपण काय बोलणार एवढं चांगलं आयोजन केलंय? आयोजन तर खूप छान आहे आणि आम्हाला आज इथे तुम्ही बोलवलात आणि पूर्ण तुमच्या कमिटीने आम्हाला आज खेळायची चान्स दिली तर आम्हाला खूप सर्व जेवढे कलाकार आहेत युट्यूब आणि जे रील स्टार आहेत त्यांना बी आज मजा येईल कारण की घरी तर त्यांना गावामध्ये खेळायला त्यांना भेटेल इथे तर भेटेल खेळायला। आयुष्यामध्ये कधी क्रिकेट तुम्ही खेळलात का? खेळलोय मी खेळलोय। 7-12 उतारा फेमस झाला 7-12 नंतर पुढचं काय असेल? फुलवाली लवकरच। नक्की सॅमीकरण पंकज ठाकूर हे कलावंतांना मनपूर्वक आमच्या आयोजकांच्या वतीने शुभेच्छा आणि नियम सगळे सेम थ्रो गोलंदाज बाद केला जाईल याची नोंद घ्या आणि महिलांचा सपोर्ट कोणाला असेल महिलांनी सुद्धा आम्हाला लवकर सांगावं आणि तुम्ही सर्व कलावंत आज या पावन भूमीमध्ये आला। सुशांत सागर ट्रॉफी की माणूस जन्माला येतोय त्याचं मरण हे अटल असतंय पण त्याची स्मृती चिरकाळ टिकावी त्याचं भाग्य हे भाग्य आयोजकानं दाखवलंय त्याबद्दल मनापासून त्यांचंही सुद्धा आपण स्वागत करूया आभार मानूया आणि सामना आयोजकांच्या वतीने वेळ कमी असल्या कारणानं वेळ जर जास्त असता तर आपण 6 ओव्हरचा सामना केला असता पण आम्ही थोडी दिलगिरी व्यक्त करतोय। पुन्हा एकदा सर्व कलावंतांना आयोजकांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा। आपण ज्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं उंच क्षितिज आपण गाठावं या सदिच्छा आणि शुभेच्छा आमच्याकडनं आपल्या सर्वांना कलावंतांना असतील। थँक्यू। दुसऱ्या षटकामध्ये इथे मात्र आता विकेट्स आलेले आहे। पहिला खेळाडू इथे मात्र आपण पाहतोय बाद होणारा खेळाडू ज्याचं नाव साहिल गावड 12 धावसंख्या बाद झाला आणि संघाची धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 42 धावसंख्या। येस डीजे या दोन्ही संघाला जे टी शर्ट आपण पाहताय ते सन्माननीय सुशांत पाटील भारतीय जनता पार्टीचे एक युवा नेतृत्व यांच्या वतीनं आणि सन्माननीय सुशील सुधीर पाटील यांच्या वतीने देण्यात आलंय। आता आपण जे गाणं ऐकलं ते गाण्याचा गायक कोण माहितीये का तुम्हाला सर्वांना? नांदगाव गावाचं नाव ज्या माणसानं उज्ज्वल केलंय लिंबू कापला फेमस मयूर नाईक यांचा हा आवाज होता। मनापासून आपण त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करायचा आहे। ओल्टू डाकी सर एस मयूर नाईक खऱ्या अर्थाने लिंबू कापला आणि त्यापेक्षाही फेऱ्यांचा गाणे आणखीन एक गणपती बाप्पाचा आहे पहा तो सुद्धा त्याच लेवलला फेमस झालेला आहे। माझा आणखीन एक फेवरेट सॉन्ग मयूर नाईक म्हटलं खऱ्या अर्थाने आपलेच सर्व या ठिकाणी आहेत युट्यूब स्टार परंतु गाणं प्रत्येकाचं जर आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या गाण्यामध्ये एक वेगळीच या ठिकाणी आपल्याला ओढ पाहायला मिळते। जाऊया क्रिकेटकडे बॅक टू द क्रिकेट मैदानाकडे वळतोय आणि नवीन खेळाडू एंटर करतो मैदानामध्ये 1 डाऊन साठी निशांत वर्तक येतो। या खेळाडूकडे लक्ष राहतील काय गोलंदाजी हाताळली आज फलंदाजी करायची निशांत तुम्हाला 18 मध्ये अजून 33 बनवायचे आहेत 18 मध्ये बनवायचे आहेत 33 निशांत डान्सिंग डाऊन द विकेट्स पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न फटका फसला जातोय हवेत चेंडू आणि इथे मात्र आपण पाहतोय टिपला जातोय झेल मोठा मासा लागतोय गळाला आल्या पावली माघारी निशांत मात्र झेल बाद होणार। जरा दिलगिरी व्यक्त करतोय पाहुण्यांचं आपण स्वागत करूया।
प्रथमतः पंकज ठाकूर की ज्यानं चिरनेरचं नाव उज्ज्वल केलंय. चिरनेर भूमीतील हा सुपुत्र आज युट्यूबच्या माध्यमातून फेमस झाला आणि घरोघरी पोहोचलाय, याचा सार्थ अभिमान आम्हा सर्व चिरनेर वासियांना आहे. मी शुभम म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय पंकज ठाकूर यांचा आपण सन्मान करायचा आहे. पंकज ठाकूर, संतोष ठाकूर यांचे सुपुत्र, आज कला क्षेत्रामध्ये सोशल मीडिया आणि युट्यूबच्या माध्यमातून फेमस झालेला हा कलाकार शुभम म्हात्रेचे शुभ हस्ते तसे यथोचित मान सन्मान. तदनंतर सन्माननीय आकासाहेब 7/12 उतारा फेमस आई काही करते हा एक सिरियल आहे आणि या सिरियल मध्ये ज्या प्रकारची अक्कासाहेब आहे त्या प्रकारची अक्कासाहेब पंकज ठाकूर यांच्या सासूबाई, त्यांनाही मी विनंती करेन की आपणही जायचं व्यासपीठावर. आपलंही या निमित्तानं आदर सत्कार शुभम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. अक्कासाहेब आज खऱ्या अर्थानं आपण त्यांनाही पाहता युट्यूबच्या माध्यमातून घरोघरी पोहोचल्यात आणि आज सेलिब्रिटी म्हणून अनेक भागामध्ये जात असताना आपल्या गावाचं आणि आपलं नाव जे उज्ज्वल करतात ते अक्कासाहेब. तदनंतर मयूर नाईक, लिंबू कापला फेम. मगाशी देवडाकी सरांना सांगले गणपती फेऱ्यांचं गाणं खूप फेमस आहे त्यांचं. नांदगावातील सुपुत्र आणि आमचे मित्र प्रीत म्हात्रे अर्थात बंटी साहिल भोईर यांचे अतिशय परम मित्र आहेत मयूर नाईक. यांचा सत्कार मनीष मोकल यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मयूर नाईक यांचं स्वागत झाल्यानंतर अक्षय पाटील वाकटी नवरी हे गाणं फेमस, या गाण्याचं करते करविता अक्षय पाटील यांना ही विनंती करेन की आपणही व्यासपीठावर जायचं आहे. तदनंतर घरोघरी जाऊन जे गाणं पोचलं आज आपल्या चालू घडामोडीवर आहे, कारण अनेक भाऊ बहिणींचं नातं जमिनीमुळे खऱ्या अर्थानं संपुष्टामध्ये येतात. त्या गाण्यामध्ये दाखवलंय की भाऊ बहिणीचं नातं हे अनमोल असतं. राखी बांधताना बहीण वचन मागत असतं भावाकडनं की माझी रक्षा कर, पण आता मात्र जमिनीमुळे अनेक वाद होत आहेत. ते गाणं रिअल मध्ये ज्यानं बनवलं ते 7/12 उतारा फेमस सॅमीकरण. मी यांना विनंती करेन आपला आदर सत्कार आपण स्वीकारायचा आहे. शुभम म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते समीकरण यांचं स्वागत झाल्यानंतर प्यार करशील पोरी प्यार करशील स्वप्नील सेलके यांचंही स्वागत मनीष मोकळ्यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. स्वप्नील सेलके स्कोर सांगा. स्कोर 50 धावा झाल्यात. किती पाहिजेत? 12 चेंडू 25. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो आम्ही दोन्ही संघांची. स्वप्नील सेलके यांचं स्वागत झाल्यानंतर विक्रांत पाटील आज युट्यूबच्या माध्यमातून हे नाव घरोघरी पोहोचलं. जेवण बनवताना अनेक रील टॅन टाकतात, मटणाच्या असतात, मच्छीच्या असतात, बघताना आमच्या तोंडाला चव येतोय. असे विक्रांत पाटील यांचाही आदर सत्कार केला जाईल. मी सुजल पाटील यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण विक्रांत पाटील यांचा आदर सत्कार करायचा. पंकज ठाकूर यांचे मेहुणे जावई म्हणजे पुढचं बोलत नाही पण जावयाला मान सासूबाईला खूप मोठा असतं. असे विक्रांत पाटील मेहुणे पंकज ठाकूर यांचे. आणि आमच्या विभागातील सुपुत्र ज्यांना कला क्षेत्रामध्ये आज स्वतःला सिद्ध केलं आणि रायगड भूषण हा पुरस्कार ज्या व्यक्तीला प्राप्त झाला ते गिरीश म्हात्रे. गिरीश नाव कमी माहिती पण गीर म्हात्रे हे नाव मात्र फेमस. असे गिरीश म्हात्रे गीर कोपरवली यांचं इथे यथोचित मान सन्मान मनीष मोकल यांच्या शुभ हस्ते. गिरीश म्हात्रे कोपरवली यांचं इथे स्वागत होतं आयोजकांच्या वतीने मनीष मोकळ यांच्या शुभ हस्ते. तदनंतर कळमोसरे गावचे सुपुत्र आमच्या गावाचे जावई, जावईला महत्व वेगळं असे यश पाटील. यश आपण जायचंय. त्यांच्या हाताची ग्रील मगाशी काल बघितली मी, हसायला खूप आलं. हा घ्याच्या नवीनच्या असे यश पाटील चिंदरगावचे जावई त्यांचं स्वागत मनीष मोकळच्या शुभ हस्ते. अकरा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे आता. 11 चेंडू आणि 25 धावा. नेक्स्ट पावणे सत्यम पाटील
गायक पंकज ठाकूर यांचं एक गाणं गोव्यावरचं ते मात्र फेमस ज्यांच्या माध्यमातून ज्यानं गायलं ते सत्यम पाटील यांचा आदर सत्कार होईल. तुषार परदेशी आपण त्यांचं सत्कार सोहळा करायचा आहे मान्यवरांचं. दोन्ही टीमची आणि प्रेक्षकांची घरबसल्या प्रेक्षक जे स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत तर सर्वांची आम्ही आयोजकांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतोय. आम्हाला माहिती आहे आपल्याला सामने पण बघायचे असतात पण थोडं पाहुण्यांचं सुद्धा आदर सत्कार करणं हे आपलं परम कर्तव्य. उमेश कोळी 7-12 उतारा फेम. उमेश कोळी आपलंही या निमित्तानं सन्मान केला जाईल. या चेंडू चौकार. आता समीकरण 10 चेंडू आणि 21 धावा. उमेश नाईक कल्पेश गमडे पडद्यामागचे खरे हिरो जे असतात एखाद्या कलावंतांना मोठं करण्याचं काम जे करतायत ते पडद्यामागचा खरा हिरो कल्पेश गमडे की जे प्रसिद्धीमध्ये नसतात पण अनेकांना मोठं करण्याचं काम हे व्यक्ती करत असतात. मी विनंती करण्यानिमित्तानं तुषार परदेशी यांना की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा आदर सत्कार करायचा आहे. सुजल पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते मॅक ब्लॉगर यांचं आपण स्वागत करायचं आहे. मॅकचं आपण स्वागत करतो. मॅक आपण जायचं व्यासपीठावर. सुजल पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा सत्कार करायचा आहे, स्वागत करायचं आहे. सोहम नाईक आपण पण जायचं आहे. या सर्व कलावंतांना अमन वास्कर हे खूप मोठं नाव आहे कुंडेवाळचं की ज्यानं एका आपल्या आगरी भाषेमध्ये सुद्धा एक फिल्म बनवली आहे आणि खऱ्या अर्थानं खूप चांगलं कार्य ज्यानं युट्यूबच्या माध्यमातून केलं ते अमन वास्कर. पिक्चर काढले त्यानं फिल्म काढलेलं आहे कुंडेवाळचं हे सुपुत्र. तदनंतर रोशन भोईर आपलेही सत्कार केला जाईल या निमित्तानं. प्रकाश चौगुळे गायक सिंगर प्रकाश चौगुळे आपणही जायचं आपले स्वागत केलं जाईल. प्रणय ब्लॉगर प्रणय आपणही जायचंय आपलंही स्वागत सोहळा होईल. जयेश ठाकूर कॅमेरामन विवेक हातनोरकरांची शुभ असते. संकू मात्रे ब्लॉगर आणि चुकून जर कोण राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. अमन भोईर हितेश कडू साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरची कृपा करायची. सात चेंडू 19 धावांची गरज आहे. 7-19 समीकरण. सर्व मान्यवरांचं स्वागत झाल्यानंतर भक्ती पाटील चोंदर गावातील सुनबाई पंकज ठाकूर यांच्या सौभाग्यवती. यशस्वी पुरुषा मागे एका स्त्रीचा हात असतो. योगायोगानं एखाद्या डॉक्टरला डॉक्टरने पत्नी मिळत असतं, एखादा ऍडव्होकेटला एखादी वकील मिळत असतं, त्याप्रमाणे एखाद्या कलाकाराला मात्र कलाकार मिळाला. आणि या चेंडूवर आला हा षटकार. अक्षता युट्यूबर आपलाही आपण आदर सत्कार स्वीकारायचा आहे. हॅलो त्याला 6ला 12 बनवायचे आहेत. येणारे चेंडू असतील 6, 1 षटक आणि बनवायचे आहेत 12. ओव्हर टू पुन्हा राजेंद्र सर. अक्षताचं स्वागत होईल. भक्ती पाटीलचं स्वागत झाल्यानंतर आणि सर्वात शेवटचं स्वागत अतिशय आगाव की शांत असा मुलगा आणि सॅमी कालन या व्यक्तिमत्वानं एक विडा उचललाय. एका छोट्या कलाकाराला उंच शिखरावर नेण्याचं काम सॅमीकरणनं केलं. तो छोटा कलाकार रूपांश आपण जायचं व्यासपीठावर. रूपांश आपला आदर सत्कार आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. एक हर हुन्नरी कलाकार. आपल्या आई वडिलांना मात्र त्याचा सार्थ अभिमान वाटत असेल या कलाकाराचा, कारण कमी वयामध्ये आज या क्षेत्रामध्ये ज्यानं नाविन्य कमवलंय ते रूपांश.
सर्व मान्यवरांचा या निमित्तानं सत्कार सोहळा होतोय आणि शेवटचं स्वागत असेल ते मात्र आमचे मान्यवर झाल्यानंतर शेवटचं रूपांश असेल. अमन भोईर सर्व हे कलावंत. हे 6 मध्ये 12 बनवायचे आहेत. मॅच चालू करा प्लीज. 4 वाजलेले आहेत, अजूनही 3 मॅचेस खेळवायचे आहेत. मॅच चालू करा. पंच विनंती करतोय दीपक पाटील सर. 6 ला 12 बनवायचे आहेत. 6 मध्ये 12 बनवायचे आहेत. 6 गेंदे और 12 रन की दरकार. शेवटचं षटक बाळा. हितेश कडू आणखी एक कलाकार, त्यांचंही स्वागत या निमित्ताने केलं जाईल. आयोजकांना मी विनंती करेन शुभम मात्रे यांच्या शुभ हस्ते हितेश कडू या कलाकाराचं स्वागत केलं जाईल. कला क्षेत्रामध्ये आज सर्वांना आपलं नाव एक उंच क्षितिजावर नेण्याचं काम या सर्व कलाकारांनी केलंय. आणि आता मात्र शेवटचं स्वागत. शांत असा हा मुलगा, गुणी, हुशार, अभ्यासामध्ये अभ्यासाची खूप आवड, अभ्यासाला खूप त्याला आवड आहे. रात्री दिवस अभ्यास करत असतो. रात्री 2 वाजता उठतो, अभ्यास करतो, सर्वांची प्रेमाने वागतो असा रूपांश. थंडी वाजते, स्वेटर घालून आलाय तो. ये रूपांशी ये बाबा. रूपांचं स्वागत शुभमच्या. त्याची हेअरस्टाईल मात्र मस्त आहे. रूपांश तू शांत आहेस का आगाव आहेस? चला थोडं कॅमेऱ्यामध्ये येऊ द्या. मी चांगला बोलया हा. कशावरनं चांगला असतो सांग? सांग कशावरनं चांगला असतो? मी आगाव बोललो, मी चांगला नाही बोललो. तू आगाव आहेस असं म्हटलं मी. आता मला आगाव नको बोलू. नो कमेंट्स. चला मॅच कडे वळूया आपण. विसरलेलो युट्यूब स्टार आहे तू. आता सर्वांना आवडतोस, तुला कसं वाटतंय? मला मस्त वाटतं. सॅमी मामाबद्दल काय बोलशील तू? सॅमी मामाबद्दल काय बोलशील? तो बोलतो मला फिल्डिंग पाहिजे, मला बॅटिंग नको, कव्हर लागतं योग. तुमचे जावई पंकज ठाकूर कसे आहेत? एकदम मस्त. त्यानेच बोलवलंय आम्हाला. त्यांना भाजी आवडते की मटण आवडतंय? मटण. या चिरनेर मध्ये येताना आयोजकांबद्दल तुला कसं काय वाटतंय? ही स्पर्धा कशी वाटते? मला मस्त वाटतं. माझा एक प्रश्न आहे, थांब जरा. स्कूल मध्ये जातोस तू? हा जातो. मिसचं नाव काय? टीचरचं नाव काय? माहित ना मला. कसा माहिती ना? नेहमी फोन करत असतो, व्हिडिओ कॉल करत असतोस तू. स्वतः मामाने सांगितलं मला. मी नाही करत. नक्की? हा बघ हा, टीचरचा नंबर आलाय माझ्याकडे. आता फोन लावून विचारेल मी. विचारता, मला काही फरक नाही पडत. चालेल चालेल, समजेल. शाळेमध्ये तुझे मित्र भरपूर आहेत का? नाही, एकच आहे. मैत्रिणी किती आहेत? एक पण नाही. आणि गर्लफ्रेंड? अरे एक पण नाही बोललो ना. अरे गर्लफ्रेंड विचारलं यार, मैत्रीण नाही. आता सांग घे असली तर. अरे बिलकुल. हाय हाय हाय, मला माहितीये, मला माहितीये. हाय लपवतोस तू. एक पण गर्लफ्रेंड नाही. बाबा बाबा. थँक्यू. हे होते रूपांश. म्हणजे मला समजलं आता, तुम्ही खुली ऑफर दिलीस युट्यूब वर आणि या चॅनलवर. एक पण गर्लफ्रेंड नाही म्हणजे तुला आता मेसेज येतील संध्याकाळपर्यंत. इनबॉक्स चेक करतो डीएम. दोन मध्ये 11 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस, त्यामुळे 2 षटकार ठोकावेच लागतील तुम्हाला. 2 मोठे फटके. आणखी एक ब्लॉगर आपल्या चिरनेर गावातील सनी ठाकूर याला ही विनंती करते आपण यायचं आहे. चिरनेर गावातील आणखी एक ब्लॉगर. 6 मध्ये 12 बनवायच्या होत्या. 2 मध्ये 42 बनवल्या होत्या. पहिल्या मध्ये 30 बनवल्या होत्या. महत्वाचा चेंडू. ओ चेंडू डॉट जातोय. विकेट सुद्धा. आणि पहिली विकेट साठी टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाजासाठी. खरंच 12-1 कधी काली आपण पाहतोय. जर विचार केला रिव्हॉल्सर तर पहिल्या षटकामध्ये 30 धाव संख्या, 30 तब्बल. आणि 45 राहिलेल्या 24 चेंडू मध्ये, त्यामध्ये या गोलंदाजाच्या खात्याला आलेल्या 6 मध्ये 12 आणि आता मात्र 1 चेंडू आणि 11 धाव संख्येची गरज. मॅच पूर्णपणे निसटली हातातून. कुठं चुका झाल्या, काय चुकलं? आणखी एक स्वागत होतंय. खऱ्या अर्थानं
चिरनेर गावातील आणखी एक कलाकार युट्यूबच्या माध्यमातून आज घरोघरी पोहोचला आणि चिरनेर गावाचं नाव ज्या कलावंतांनी रोशन केलंय, मग अनेक गणपती उत्सव असू द्या, नवरात्र उत्सव असू द्या, क्रिकेट मॅच असू द्या किंवा कुठलाही कार्य असू द्या, त्यामध्ये आपला ब्लॉग आणि आपलं युट्यूबच्या माध्यमातून अनेकांना तो दाखवत असतो. अशा या चिरनेर भूमीतील कलाकार सनी याचंही या निमित्तानं मनीष मुकुंदच्या शुभ हस्ते स्वागत. ओट टू टाकी सर. थँक्यू सो मच. चला एक चेंडू आणि 11 धाव संख्या बनवायचा आहे. थोडस या ठिकाणी पाहतो आपण. आमच्या युट्यूब स्टारकास्टना विनंती करतोय थोडस बसून घ्या आपण, अजूनही आपले मॅच बाकी आहे. एक चेंडू अनलेस लीगल फेकायचा आहे बॉल. ओ फटका फसलाय. मॅच पूर्णपणे आपल्या चौथी विकेट्स. येस, 4 लगातार विकेट्स. वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. आणि आपल्या गोलंदाजाच्या जोरावर इथे मात्र निसटता सामना कुठेतरी या ठिकाणी हातामध्ये. आणि 2 महत्वाचे खेळाडू रिव्हॉल्व सर, मनीष सर, 2 महत्वाचे खेळाडू या गावातील, दादरपाडा गावातील व्यावसायिक खेळाडू ज्यांची नावं घेतोय. ओमकार कोळी आणि 12th मॅन मात्र निमेश मोहिते सुद्धा नाही. ते मैदानाच्या बाहेर होते, फिल्डिंग साठी गेले नव्हते आणि ते उत्कृष्ट गोलंदाज आहेत. ते 3 षटकं जर काढली ना तर यांना 2 गोलंदाज एक्स्ट्रा लागले, तरी सुद्धा मॅच आपल्या हातामध्ये गमवली. कौतुक करेन. कॅप्टनची टेस्ट झाली आज आणि कॅप्टन